आज आपण लिंबूचा आचार बनवणार आहोत। त्यासाठी मी 1 किलो लिंबू घेतलेत आणि पाव किलो मिरची घेतलीत। लिंबू चांगले स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेत आणि आता आपल्याला 1 लिंबूचे 4 फोड करून घ्यायचे आहेत। व्हिडिओमध्ये दाखवते त्याचप्रमाणे। आणि आपल्या आता सर्व लिंबूच्या फोडी झाल्या आहेत आणि मिरचीचे देखील आपल्याला 2-2 तुकडे करून घ्यायचे आहेत, जेणेकरून मिरचीला चांगले मीठ आणि हळद लागेल। तर मी सर्व आता कापून घेतले आहे आणि जे आपलं जार घेतलंय त्याच्यामध्ये मी अर्धे लिंबू घातले, थोडंसं मीठ घातले आणि थोडीशी हळद घातली। त्यानंतर मी मिरचीचे जे तुकडे केले आहेत ते घातले, परत मी लिंबू टाकलं आणि परत हळद आणि मीठ टाकायचे आपल्याला आणि परत थोडीशी मिरची देखील टाकायची आहे। एक जार घेतलाय मोठा, तो मला छोटा झालेला आहे ह्यासाठी, तर मी एक छोटा परत जार घेतलाय आणि त्यामध्ये देखील मी लिंबू, मिरची, हळद, मीठ हे सर्व जे आहे ते टाकून घेतलं। त्यानंतर मी थोडं दोन्ही जारमध्ये विनेगर टाकलं आणि आपल्याला आता हे जे आपण जार बनवलं आहे त्याच आपल्याला 7 ते 8 दिवस उन्हात चांगलं ठेवायचं आहे, जेणेकरून हे मुरेल आणि जे आपले लिंबू आहे ते खूप सॉफ्ट होईल। तर हे जार मी 7 ते 8 दिवस उन्हात ठेवले आहेत आणि खरंच हे जे आचार आपण बनवलं आहे ते लिंबू आणि मिरची खूप सॉफ्ट झाली आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत, तर त्यासाठी मी मोहरीची डाळ घेतली अर्धी वाटी आणि ती याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। नंतर मी थोडीशी मिरची पावडर घेतली आहे लाल तिखट, तर ते खूप थोडंसं घेतले जेणेकरून हे तिखट आहे त्यामुळे, तर मी ते देखील मिक्स करून घेते। आणि आता अर्धी वाटी मला आचार मसाला घ्यायचा आहे, तर अर्धी वाटी मी आचार मसाला घेतला आहे। हे देखील आपल्याला याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं मिक्स करा म्हणजे प्रत्येक जी फोड आहे त्याला लागला जाईल आचारला। तर मी चांगलं मिक्स करून घेतले। यासाठी आपल्याला आता तेल टाकायचे, तर त्यासाठी मी अर्धी ते 1 वाटी तेल घेतलंय, म्हणजे तुम्ही आचारप्रमाणे घ्या। आणि हे आपल्याला गरम करून ते थंड करायचं आहे आणि मी बोट टाकून बघितलंय ते थंड झालंय। ज्या बरणीमध्ये तुम्ही बनवत आहे, ज्या जारमध्ये, तर त्या जारमध्ये तुम्ही अर्ध जे मिश्रण आहे ते टाकून घ्या। नंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल घाला, परत अर्ध जे मिश्रण आहे ते टाका आणि परत ते तेल ॲड करा। मी दोन्ही बरणी जार बनवले आहेत, तर दोन्ही जारमध्ये मी तेल ॲड केलं आणि आता आपल्याला हे अजून 2 दिवस मुरण्यासाठी ठेवायचं आहे। तर आता मी ते तेल टाकले, तर ते मिक्स करून घेतलं, हलवलं म्हणजे त्यांना, आणि ते सर्वांना म्हणजे एका फोडीला लिंबांच्या लागला आहे। तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमध्ये। तर खरंच खूप छान सुगंध येतोय ह्या आचारचा, खूप मस्त आचार बनला आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि पुढची रेसिपी कोणती तुमच्यासाठी घेऊन येऊ नक्की कमेंटमध्ये सांगा।